शहरामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे साहेबांचं स्वागत केलेले आहे. त्या ठिकाणी आज या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतले. नंतर आमचे शहाजरुल दर्गा यांचं सुद्धा दर्शन घेतलं त्यांनी. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलो होतो, त्यांचं स्वागत केलं. अजून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे की सोलापूर शहराच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे जरांगे पाटील साहेबांना की महाराष्ट्रात जे आरक्षणाचा गोंधळ चालू आहे हे खरं महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे अतिशय चुकीची बाब आहे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे, कोळी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, अनेक समाजांना तरी आरक्षण देत नाही. हे फार जगाची आंध्रामध्ये कर्नाटकात जावा, तेलंगणामध्ये जावा आरक्षण मिळतोय, पण महाराष्ट्रात आरक्षण मिळत नाही. हे सरकारचे काय तर चुकीचे आहे. यासाठी मी सरकारचा निषेध करतो की एक मराठा योद्धा एका वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात फिरतंय की यांना आरक्षण द्या म्हणून. ते आरक्षण देत नाही. केंद्र सरकारने खरं म्हणलं तर मोदी साहेबांनी आरक्षण द्यायला पाहिजे. हे आज मराठा समाज, धनगर समाज, कोळी समाज, मुस्लिम समाज हे आरक्षणपासून फार लांब आहे. यांना आरक्षण देऊन यांच्या मूळ बाळांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी आरक्षण दिले तर कुठेतरी यांचा फायदा होईल, हा माझा मत आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे बांगलादेशमध्ये आरक्षणमुळं पंतप्रधानांना पळून जावं लागलं. असंच कुठेतरी ह्या देशामध्ये सुद्धा मोदीला पळून जायची वेळ येईल असं मला वाटतंय. कारण जोपर्यंत त्यांनी या संपूर्ण समाजाला आरक्षण देत नाही, जर नाही दिले तर असाच उद्रेक महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, भारतामध्ये घडणार, यात का वाद नाही. मोदींनी लक्ष घालायला पाहिजे याच्यावर आणि सर्व समाजाला न्याय द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे.